दौंड तालुक्यातील केडगाव येथे एक भीषण घटना घडली असून शेतामध्ये औषध मारण्यासाठी गेलेल्या युवकाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी अंत झाला आहे। यश गणेश जगताप असे या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव असून या घटनेला सर्वस्वी महावितरणचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे। यश जगताप याच्या मृत्यूची माहिती मिळताच मृताचे नातेवाईक आणि सहकाऱ्यांनी केडगाव पोलीस स्टेशन समोर एकच गर्दी केली होती। यावेळी त्यांनी आपल्या भावना सहकारनामासोबत व्यक्त केल्या आहेत। आज केडगाव येथे खूपच दुर्दैवी घटना घडली। 21 ते 22 वर्षाच्या युवकाचा शेतामध्ये औषध मारत असताना करुण अंत झालेला आहे। नेमकं काय घडलं आहे आता त्याचे जे नातेवाईक आहेत ते आपल्या सोबत आहेत। किरणजी, नेमकी घटना काय घडलेली आहे आणि नेमकं काय झालेलं आहे? आज सकाळी 9च्या सुमारास आमचे आत्ते भाऊ संतोष जगताप यांनी मला सांगितलं की आपल्या यशला वांग्याच्या रानात औषध मारत असताना करंट लागून तो बेशुद्ध पडलाय आणि त्याला निरामय हॉस्पिटल या ठिकाणी नेलंय। लगेचच त्या दवाखान्यातून त्याची पाहणी करून आम्ही घटनास्थळी गेलो। डॉक्टरांनी अगोदरच सांगितलं की हा विजेचा धक्का लागून युवक जागीच खलास झालेला आहे। आम्ही त्या ठिकाणी शेतामध्ये गेलो तर तो वांग्याचं जे औषध शेतामध्ये जे औषध मारत होता त्या ठिकाणी महावितरणच्या LT तारा ह्या गेल्या 13 तारखेला झालेल्या वादळी वाऱ्याच्या दिवसापासून आज तागायत त्यांच्या शेतात तशाच लोंबकळलेल्या होत्या आणि त्यालाच धक्का लागून या आमच्या भाच्याचा मृत्यू झालेला आहे। महावितरणचा खरंच गलथान कारभार या निमित्ताने आमच्या यशच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला आहे। यापूर्वी अनेक घटना झालेल्या आहेत। 1 महिना झालं सगळे शेतकरी, सगळे ग्रामस्थ, सगळे पदाधिकारी महावितरणना फोन करून समक्ष जाऊन तक्रार करत होते, परंतु शेवट काहीच झाला नाही। तक्रार तर तशीच राहिली, परंतु आमच्या यशचा बळी मात्र नक्की गेला। आपल्यासोबत दौंड पंचायत समितीचे माजी सभापती जुमरान्ना गायकवाड सुद्धा आहेत। ते जेथे ही घटना घडली त्याच्याच बाजूला त्यांचं शेत आहे। नेमकं काय घडलेलं आहे आणि महावितरणला त्यांनी या अगोदर काही अर्ज वगैरे दिले होते का ते आता आपण जाणून घेऊया। नेमकं काय घडलेलं आहे, कशा पद्धतीने आज जी काही घटना घडली तर त्याबद्दल काय तुम्ही पहिले पत्रव्यवहार किंवा महावितरणला सांगितलं होतं का? स्वतः आम्ही घरचा मालक आणि आम्ही दादा जगताप आणि आम्ही स्वतः तिथे गेलो होतो, कल्पना दिली होती। पण वारंवार आलाट साहेब, सोनवणे साहेब यांना वारंवार फोन करून तरी काही दखल घेतली नाही। परंतु म्हणजे अगोदर आपल्याला वादळी झाल्यामुळं फक्त आपल्याला अगोदर घराची लाईट सुरू करायची आणि हे नंतर काम करायचं। तुम्हाला पोल वाकडे झाले तर पोल देतो। आम्हाला पोल दिलेले जवळजवळ महिना झाले तरी ते पोल नुसते येऊन पडले तिथे, पण सर्व्हिस काय त्यांनी दिली नाही। वारंवार फोन केलं पण त्यात काही म्हणजे फरक झाला नाही। मग शेवट फोन करायचा बंद केला मी आणि शेवट दुसऱ्यांनी फोन केलं तरी त्याची काही दखल घेतली नाही। परंतु या जबाबदार हे गलथान कारभार NSCचा आहे आणि त्याचं कारण एक आहे की बाबा हा मृत्यूला जबाबदार हा NSC बोर्ड जबाबदार आहे। तर त्याच्यासाठी इथून पुढे तरी असं होऊ नये यासाठी NSC बोर्डाने दक्षता घेतली पाहिजे। निश्चितच हा जो काय यश गणेश जगताप या युवकाचा जो काय अंत झालेला आहे, त्याचा जो मृत्यू झालेला आहे त्याला कुठेतरी महावितरण सुद्धा जबाबदार आहे आणि त्यांच्या गलथान कारभारामुळेच त्या मुलाचा मृत्यू झालाय असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी आणि येथील आजूबाजूला राहणाऱ्या शेतकऱ्यांनी केलेला आहे। त्याच्यामुळे अशा घटना होऊ नयेत आणि अजूनही कुणाचा नाहक जीव जाऊ नये, बळी जाऊ नये, त्याच्यामुळे आता महावितरणने कुठेतरी याची दक्षता घेणं गरजेचं आहे। सहकारनामासाठी अब्बास शेख, दौंड, केडगाव। मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती, ताज्या अपडेट्स आणि खास व्हिडिओ पाहायचे असतील तर लगेचच आमच्या सहकारनामा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आत्ताच पाहिलेल्या बातमीबद्दल तुमचं मत कमेंट करून आम्हाला जरूर कळवा। तर मंडळी, अपडेट रहा, कनेक्टेड रहा सहकारनामा सोबत।